चोर काय 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 चोर काय चोरतात? चपला. अरे अरे, चपला चोरणं कुठं चोरी आहे का? पाय सांगतात अरे बाबा ती तुझी नाही. पाय सांगतात दादा ती तुझी चप्पल नाही. पण याचं अंतकरण सांगतं नसू दे, नसली तर चांगली जा घेऊन. पाय काय सांगतात अरे ती आपरी आहे तुझी नाही, तुझा 8 नंबर आहे, ती चप्पल 7 नंबर आहे. पाय सांगतात पायात घातल्यानंतर. पण अंतकरण आणि मन काय सांगतं थोडी आवड असू दे पण चांगली आहे, 700 रुपयाची जा घेऊन. बघा मग असं आहे आपलं. जगप्रसिद्ध चोरटा रत्नाकर नाव, पण संतांची भेट झाली. रोज एक माणूस मारायचा, एक ब्राह्मण मारायचा, एक खडा एका रान्हामध्ये टाकायचा. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला त्या भावापर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय. मी आणि माझं जीवाला चिकटलेलं आहे ते काढण्यासाठी फक्त संत आपलं काम करतात. फक्त संत आहेत. मी आणि माझं बाजूला करण्यासाठी, जसं पाण्यावर झालेलं शेवाळ आहे, पाणी चांगलंच आहे खाली, पण जे वर आलेलं शेवाळ आहे ना, ते शेवाळ बाजूला करण्यासाठी संत पाहिजे. आणि मग पाणी खाली चांगलंच आहे. तुम्ही आम्ही चांगलेच आहेत, पण तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये जी साचलेली गंज आहे, जे साचलेलं पाप आहे, लोकांविषयी जो तिरस्कार आहे, तो बाजूला करण्यासाठी फक्त संत आहेत. आणि ते संतच बाजूला करू शकतात. तुम्ही आम्ही सांगून कधीच कुणी ऐकत नाही, कारण हे जग कधीच कुणाचं ऐकत नाही. कधी कधी संतांचं ऐकलं नाही तरी तुकोबाराय म्हटले, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. निमित्त आपण जमलेलो आहोत. ती एक माता आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. पण आजही वर्ष पूर्ण होत असताना त्या मातेच्या केलेल्या कामाची पावती, केलेली मातेची जी आठवण आहे ती आज तागायत आपल्यामध्ये आपण या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर दिसते. एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग या ठिकाणी आज निवडलेला आहे. महाराज पक्ष्याचं उदाहरण देतात. जसे पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि ते प्रपंचामध्ये गुंतून न राहता त्यांचं काम झालं की ते निघून जातात, तसं माणसाचं देखील आहे. पक्षात आणि माणसात काही थोडासा बदल नाहीये, काही बदल नाहीये. जसं पक्षी मृत्यू लोकाच्या या अंगणामध्ये उतरतात, तसं तुम्ही आम्हीही या अंगणामध्ये उतरलेलो आहोत. मग आपण राहिलं पाहिजे पक्षासारखं. आपण जीवन जगलं पाहिजे ते पक्षासारखं जीवन. बघा पक्षी अंगणामध्ये उतरतात. नाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि त्यांचं पोट भरलं की ते आपापल्या ठिकाणी निघून जातात. तसं आहे आपण या पृथ्वीरूपी अंगणामध्ये उतरलेलो आहोत. या मृत्यू लोकामध्ये आपण उतरलेलो आहोत. आणि या मृत्यू लोकामध्ये आपण आलेलो आहोत. मग आपण घेऊन काय जायचंय सोबत? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. कीर्ती मागे ठेवून गेलं पाहिजे. या ठिकाणी भगवान परमात्म्यानं आपल्याला जो देह दिलाय तो त्याच्या भजनासाठी, पूजनासाठी दिलाय. पण आपण त्याचा व्यर्थ वापर करतो. त्याचा व्यर्थ वापर न करता आपण काहीतरी हा देह भगवंताच्या कारणावर लावला, भगवंताच्या चरणावर आपला सेवा समर्पित करत असताना मग आपण आयुष्यभर भगवंतानं आपल्याला ही देण दिली, हे शरीर दिलंय, ही जाण ठेवून आयुष्यभर फक्त त्याचं चिंतन केलं पाहिजे.
पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनिया राहती. ते गुंतून राहत नाहीत. आपल्या अंगणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, साधारण उदाहरण घ्या. आपल्या अंगणामध्ये आपण धान्य टाकतो, धान्य टाकलं, दाणे टाकले, पक्षी त्यावर येऊन बसतात, पण ते त्यांचं पोट भरलं की ते निघून जातात. ते असं नाही करत. आता धान्य टाकलंय आणि आपलं पोट भरलं आणि ते घरी घेऊन गेले, ते घरी घेऊन जात नाहीत. ते धान्य ते जेवढं त्यांच्या पोटाला लागतं तेवढंच धान्य खातात आणि उठून जातात. जे का गुंतोनिया राहती, तसं संसारिक माणसानं राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे संसारिक माणसानं जगलं पाहिजे. कारण पक्षामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. जसं पक्षी वागतात तसं आपण वागलं पाहिजे. पक्षाचं अनुकरण करायला सांगतात महाराज. जे का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्रार्थनाची दोरी. प्रार्थनाची म्हणजे जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण पक्ष्यांकडे पाहून जीवन जगलं पाहिजे. पशु पक्षी कसं जीवन जगतात, ते स्वतःसाठी जगतात आणि एक दिवस आला की ते निघून जातात. तैसे असावे संसारी, जोवरी प्रार्थनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला. महाराज म्हणतात, वस्ती कर वस्ती आला. एखाद्या वस्तीवर, तुमच्या या कांबळे वस्तीवर एखादा पाहुणा आला, तो पाहुणा किती दिवस राहतो? 2 वर्ष, 4 वर्ष? तुम्ही बोलत चला. मला सांगा, एखाद्या तुमच्या एकांटी वस्तीवर पाहुणा आला, घररूपी वस्तीवर तुमचा पाहुणा आला, आणि पाहुणा राहतो का 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष? मग पाहुण्यानं किती टाइम थांबायचं असतं? 2 दिवस पण जास्त झाले. 2 दिवसाच्या वर पाहुणा थांबला तर त्याचा तिरस्कार केला जातो. बघा, एक असाच पाहुणा आला वस्तीवर, आणि पाहुणा आला आणि पाहुणा जायचं नावच घेईना. दोघच नवरा बायको होते. पाहुणा होता जावई, जायचं नावच घ्यायना. पाहुण्याला 1-2 दिवस चांगलं पक्वान्न खायला घातलं. पाहुण्याला वाटलं इथं चांगलं जमतंय. पाहुणा निवांत राहायला सुरुवात केली. पाहुणा गावातून फेरफटका मारून यायचा, 4 चौघात बसायचा, गप्पा छप्पा मारायचा, आणि जेवणाचा टाइम झाला की पाहुणा नेमका सासू सासऱ्याच्या मध्ये येऊन जेवायला बसायचा. सासू सासऱ्याने आदर आतिथ्य केलं. बघा, जावई सासूसाठी अतिशय महत्वाचा असतो. जावयाचा राखी मान, नाकाचा मोती ठेवी घाण, राखी जावयाचा मान. काही बोलता येणार, एकुलता एक जावई आहे, पण थोडा लाफट होता. पाहुणा आलोय आपण, 2 दिवसात गेलं पाहिजे. त्याला रोज चांगले चांगले पदार्थ खाऊन घालायला लागल्यानंतर जावई त्या ठिकाणीच जावई वास्तव्याला सुरुवात केली. जावयानं गावात 4 चौघांच्यात फेरफटका मारायचा, फिरायचा, काम काही करत नव्हता. पण 2 दिवस कामाची अपेक्षा यांना बी लागली नाही. हे म्हटले, जावई कसं काम सांगावं जावयाला? जावयाला म्हणजे अवघड दुख नाही, जावयाला काम सांगणं म्हणजे. खाली बसता का? थोडस तिकडचे बसा, खाली या इकडे या. थोड्या वेळाने जेवायचं आहे आपल्याला, या खाली बसा, थोडस खाली बसा, बसा खाली, नंतर गप्पा मारा. आपल्याला आयुष्य गप्पांसाठीच आहे आपलं. तरी मी जावयाच सांगतोय, कारण तोही गावात गेल्यानंतर गप्पाच मारत होता. आता 2 दिवस काम नाही सांगितलं. सासूबाईनं सासऱ्यानं सांगितलं, जावई बा नुसतं बसून खाता, एक काम करा, देवाची पूजा तरी करा कमीत कमी. आता जावयाला त्या गोष्टीचा लय कटाळा होता. 1-2 दिवस पूजा केली आणि मग जावई रोज जावयाला पंच पक्वान्न घालायला सुरुवात केली. जावयाला वाटलं इथं चांगलं जमतंय आपलं. 2 दिवसाच्या पुढे झालं. सासऱ्यानं त्याच्या बायकोला विचारलं, अगं जावई 2 दिवसाच्या पुढे राहायला सुरुवात केली, जावई जाईना कसा?
सासू म्हणली मला बी वाटतंय त्यांना डायरेक्ट सांगावा जा म्हणून, पण सांगावं कसं, सांगायचं कोणी? म्हणले सांगितलं तर आपल्या मुलीला त्रास करील. एक काम कर, जावई आल्यानंतर तू काही भाजी केलेली असली की मी म्हणन आज तू भाजीत मीठ का नाही टाकलं, आणि मी तुला खोटं खोटं मारीन. तू रडायचं, सॉंग करायचं. ठरलं दोघांचं. जावई गावातून आला, जेवायला बसले. जावई बसले जेवायला, पाणी दिलं भरून तांब्यामध्ये, आणि सासऱ्याने एक घास ताटातला भाजीचा घेतला. जे सासऱ्यानं बाह्या मागे सारल्यानं ओरडायला सुरुवात केली, तुझ्या आईनं तुला हेच शिकवलं का? एवढ्या दिवस झालं प्रपंच करती, पण तुला नीट भाजी करता नाही आली. काय भाजीला भाजी केली, भाजीमध्ये मीठ नाही. जावयासमोर बोलल्यामुळं सासूला राग आला. सासू रडत फुसफुस करत आतल्या घरामध्ये गेली. बघा, ठरलेलं होतं. गेली आतमध्ये, यानं बी काठी घेतली. म्हटलं जावय देखत फुसफुस करत आतमध्ये गेली. जावय बापू म्हणला मामा कशी का असना भाजी, पण घ्या 2 घास खाऊन. आता जावायने ओळखलं आज काय आपली डाळ शिजणार. कारण मामीची आणि मामाची जर भांडणं झाली तर कोणत्या तोंडाने जेवायचं? घास गोड लागायचं ना. यांची भांडणं झाल्यानंतर आपण जेवायचं कसं? म्हणला मामा जाऊ दे, आजच्या दिवस नसन भाजीत मीठ, घेऊ ना खाऊन. नाही नाही म्हणला जावय बाबा, मी खाल्लं तिथपर्यंत खरंय, आयुष्यभर इथं सोसलं मी, आज हिला माफी. आता ह्यांचं ठरलेलं होतं. आणि मग काय सांगता, सासरे बा ताडकन उठून आतल्या घरामध्ये गेले. काठी गेली. जावय म्हणला आज उपाशीच मरायचंय गड्या. सासरा आतमध्ये गेला. सासऱ्यानं दार लावलं आणि जे ठोके टाकायला सुरुवात केली, जे सासूनं आरडायला सुरुवात केली, वाचवा 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 वाचवा. दरवाजा लावलेला होता. आज म्हणला सासूबाईला मार खावा लागला गड्या आज. जावई आत गेला आणि यांनी दिवाळी जावलं. दिवाळी झाल्याबरोबर सासऱ्यानं काठीचे 2 ठोके जावयावर टाकले. जावई म्हणला सासरे बा मी आहे. सासऱ्याने सांगितलं जावई बा एक शब्द मध्ये बोलू नका, माग सारा. सासरा तू तू त्याच्यावर 2-2 ठोके टाकत राहिला. ते म्हणला जावई सासरे बा मी आहे, तुम्ही एक शब्द बोलू नका जावई बापू, हिच्याकडे आज बघतो. एवढा जावई धुतला. जावई बाहेर पळून गेला. जावई बाहेर गेला, पळून गेलेला पाहिलं. हे हसतच जोडपं बाहेर आलं. बाहेर आल्याबरोबर एकमेकीच्या तोंडाकडे बघून हसायला लागले. आता खोटं खोटंच होतं. जावाईने मार खाल्ला म्हणून जावाई पळून गेला. पळून गेल्यानंतर जावई गेला पळून, या आनंदाने बाहेर आले. दोघं जेवायला बसले. ते म्हणला अगं मी कसं तुला खोटं खोटं हाणायचं सोंग केलं? ती म्हणली मग मी पण खोटं खोटं रडायची किती ऍक्टिंग केली. म्हणलं घे तांब्या भरून, बसू जेवायला. बसले जेवायला. जेवायला बसले आणि जावई दरवाजाच्या आडच लपला होता. जावई म्हणला मी तरी कसं खोटं खोटं जायचं सोंग केलं. म्हणलं जावई बापू या. आणि दोघांच्या मध्ये जावई बसला. मग मला सांगा, पाहुणा आलेला पाहुणा किती दिवसासाठी असतो? 2 दिवसासाठी किंवा 1 दिवसासाठी. त्याच्यावर जो पाहुणा राहिला तर त्याचा मान सन्मान होत नाही, त्याचा मान सन्मान राहत नाही. म्हणून जसं नाथ महाराज सांगतात, जसा वस्तीकर पाहुणा वस्तीवर आला आणि प्रातःकाळी उठून गेला, तसं संसारिक माणसानं राहायला पाहिजे.
तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज म्हणतात पक्षासारखं जीवन जगा. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला पण त्या पक्षाकडे पहा आणि त्या पक्षासारखं जीवन जगा. जसं ते अंगणामध्ये उतरतात आणि दाणे टिपतात आणि निघून जातात त्याप्रमाणे जीवन जगा. पण आपण त्याप्रमाणे जीवन जगत नाही. कारण आपले 2चे 4 कसे होतील, 4चे 8 कसे होतील, 8चे 10 कसे होतील एवढाच आपला अट्टहास असतो. जीवनभर आयुष्यभर जीवन जगत असताना आपण या देहामध्ये आल्यानंतर जीवन जगत असताना आपण जे ज्यांच्यासाठी करतो त्यातलं अंतकाळाला आपल्या कामाला एकही येत नाही. मग आपला मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, नात असू द्या, सून असू द्या, कुणी येत नाही. त्यावेळेस आपल्याला कळतं अरे ज्यांच्यासाठी आपण आपला देह जिजवला, हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं, अखंड जीवन त्यांच्यासाठी वेचलं, अंतकाळीला त्यातलं एकही आपल्या सोबत येणार नाही. तो विधीचा नियम आहे. जन्माला आलेला एकटाच येणार आहे आणि जातानाही त्याला एकटच जाणार आहे. का जाता कोणाला घेऊन सोबत? तुम्ही कमवलेली धन संपत्ती, तुम्ही कमवली सत्ता, तुम्ही कमवलेला बंगला, तुम्ही कमवलेली शेतीवाडी, तुम्ही जेवढी संपत्ती कमवली ती याच ठिकाणी तुम्हाला ठेवावी लागेल आणि यहलोकीचा प्रवास संपवून तुम्हाला जावं लागेल. कारण जाणं हा विधीचा नियम आहे. जो जन्माला आलाय, जो खाटेवर जन्माला आलाय त्याला ताटेवर एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. आवडलं तर मोकळ्या मनाने टाळी वाजवा. कारण त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. सगळ्या गोष्टीवर मोदी सरकारने जीएसटी लावली. मामा, सगळ्या गोष्टीवर मोदी सरकारने जीएसटी लावली पण अजूनपर्यंत टाळीवर काही जीएसटी लावली नाही. ज्या दिवशी टाळीवर जीएसटी तुम्हाला लावली जाईल त्यावेळेस तुम्ही नाही वाजवली तरी चालेल, कारण मग तुमचा बॅलन्स कट होईल. पण आता तुमचा बॅलन्स कट होणार नाही. जेवढी तुम्ही टाळी वाजवताल, कीर्तनामध्ये जेवढं तुम्ही टाळी वाजवताल, जेवढं तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करताल तेवढं तुम्हाला अटॅकची संभावना कमी आहे. कारण विठ्ठल विठ्ठल हे सायन्सनं मान्य केलंय. जर शरीरातून विठ्ठल 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 आपण ध्वनी जर आपण मुखातून गायला तर आपल्याला अटॅकचं प्रमाण कमी आहे. कारण अटॅक होऊ शकत नाही. टाळी वाजवली तर रक्ताचं भिसरण होतं. म्हणून डॉक्टर सुद्धा सांगतात हसा. हसायचे हॉस्पिटल आहेत काही काही ठिकाणी, लोकांना हसायचे क्लास आहेत. आपल्याला काहीतरी पण निष्कारण हसू नका. कारण मोठी माणसं कधीच निष्कारण हसत नाही. जे निष्कारण हसतात ते मोठी नसतात, ते येडे असतात. काही कळलं तर हसत जा, नाही तर मी असा गंभीर प्रसंग सांगायचा आणि तुम्ही हसायचं म्हणजे तुम्ही मला येड्यात काढता. आणि मी असा आनंदाचा प्रसंग सांगायचा आणि तुम्ही रडायचं. मग तुम्ही येडे आहेत का मी येडे हे ठरवा. बघा काय सांगत होतो म्हणा कीर्तन. नाही लक्षात राहिलं. वा, टाळी वाजवल्यानंतर रक्ताचं भिसरण होतं. आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या प्रवाहाने वाहिल्या जातात आणि अटॅक आपल्याला लवकर येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही डॉक्टर आहे का? मी डॉक्टर नाही, पण डॉक्टरांनी हे मान्य केलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. सायन्सने हे मान्य केलंय.
म्हणून टाळी वाजा. विठ्ठला 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 जन्माला आल्यानंतर आपण ज्यांना माझं 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 म्हणतो, हे माझं ते माझं ते माझं ते माझं, प्रत्येकाला मी आणि माझं हा दोन शब्द चिकटले की आपल्या आयुष्याचं वाटोळ झालं. कारण मी आणि माझं हे शब्द फक्त संतांनी स्वतःच्या अंगाला लागून घेतले नाहीत, म्हणून आजही त्यांचं नाव निघतं. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हो हो गेले दिगंबर ईश्वर विभूती. मी आणि माझं संतांनी कधी स्वतःच्या जवळ ठेवलं नाही. त्यांनी जर जवळ ठेवलं असतं तर संतांचं नाव निघलं असतं का? एवढा मोठा दरोडेखोर रामायणामध्ये उल्लेख आहे, भागवतामध्ये. एवढा मोठा दरोडेखोर. तुम्ही आम्ही चोऱ्या करतो, आपण काय चोरतो? चोर काय 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 चोर काय चोरतात? चपला. अरे अरे, चपला चोरणं कुठं चोरी आहे का? पाय सांगतात अरे बाबा ती तुझी नाही. पाय सांगतात दादा ती तुझी चप्पल नाही. पण याचं अंतकरण सांगतं नसू दे, नसली तर चांगली आहे, जा घेऊन. पाय काय सांगतात? अरे ती आपरी आहे, तुझी नाही. तुझा 8 नंबर आहे, ती चप्पल 7 नंबर आहे. पाय सांगतात पायात घातल्यानंतर. पण अंतकरण आणि मन काय सांगतं? थोडी आवड असू दे पण चांगली आहे, 700 रुपयाची, जा घेऊन. बघा मग असं आहे आपलं. जगप्रसिद्ध चोरटा रत्नाकर नाव. पण संतांची भेट झाली. रोज एक माणूस मारायचा, एक ब्राह्मण मारायचा, एक खडा एका रान्नामध्ये टाकायचा. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला त्या भावापर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय. मी आणि माझं जीवाला चिकटलेलं आहे ते काढण्यासाठी फक्त संत आपलं काम करतात. फक्त संत आहेत. मी आणि माझं बाजूला करण्यासाठी, जसं पाण्यावर झालेलं शेवाळ आहे, पाणी चांगलंच आहे खाली, पण जे वर आलेलं शेवाळ आहे ना, ते शेवाळ बाजूला करण्यासाठी संत पाहिजे. आणि मग पाणी खाली चांगलंच आहे. तुम्ही आम्ही चांगलेच आहेत, पण तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये जी साचलेली गंज आहे, जे साचलेलं पाप आहे, लोकांविषयी जो तिरस्कार आहे, तो बाजूला करण्यासाठी फक्त संत आहेत. आणि ते संतच बाजूला करू शकतात. तुम्ही आम्ही सांगून कधीच कुणी ऐकत नाही, कारण हे जग कधीच कुणाचं ऐकत नाही. कधी कधी संतांचं ऐकलं नाही तरी तुकोबाराय म्हटले, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला
मुखी नाम अरे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल 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 अरे बाबा हो तुमच्या पाया पडतो विनवणी करतात तुकोबर आहे म्हणतात बाबा पाया पडतो टाळी वाजवा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा तुमच्या जीवनाचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही पण आपण ऐकत नाही आणि न ऐकण्याचा परिणाम आपल्याला जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं कारण आपण संतांचं जर नाही ऐकलं तर जीवनात दुःख म्हणजे दुःखच आहे चोरट्याचा बहुमान वाढविला इथं मी तुम्हाला सांगायचंय का अरे जनाबाई महाराजांसारख्यांच्या मुखातून वाणी आली देवा अरे महापापी महाचोरटा आहे वाहल्या कोळी रत्नाकर देवा त्याचा एवढा बहुमान वाढविला की त्याची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याची कीर्ती अजरामर राहणार आहे कोण आहे ते फक्त संतांची भेट झाली आणि नारद महर्षींना मारायला निघाला मी तुम्हाला आज मारणार आहे तुमच्याकडलं सगळं धन असेल ते माझ्याकडे द्या अरे म्हटलं करतो तू हे करतोय कोणासाठी त्यानं सांगितलं माझी मुलं माझी बायको माझी आई सगळ्यांचा उदरनिर्वाह माझ्यावर आहे आणि मी त्यांच्यासाठी करतोय म्हणून बघा कधीतरी आपल्यासाठी जीवन जगा कधीतरी स्वतःसाठी जीवन जगून बघा तुम्हाला निश्चित आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ज्यांच्यासाठी जीवन जगता ना उदाहरण कटू आहे पण थोडं तुम्हाला वाईट वाटेल कुत्र गाडी खाली चालतं बरोबर कुत्र पाळलेलं कुत्र गाडी खाली चालतं त्याला असं वाटतं गाडीच मी ओढतोय पण कुत्र गाडी ओढत असतं का मग आपण जे आपल्याला लागलेली जी कीड आहे ती बाजूला करा आणि स्वतःसाठी जीवन जगून बघा किती आनंदाचं जीवन आहे तुम्ही जगताय दुसऱ्यासाठी तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पाठीमागे कोणीतरी येणार आहे ती जागा तुमची चालवणार आहे पुढे जाऊन त्याचा नातू चालवणार आहे कारण हा विधीचा नियम आहे आजा मेला पंजा मेला देखत देखत बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला अरे देखत देखत नाना पण तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे 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 पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे 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 अरे तुम्ही एक एक दिवस काळाच्या जबड्यात चाललाय आणि तुम्ही वाढदिवस साजरा करता हा तुमचा वाढदिवस नाही
तुमचा घड दिवस आहे, कारण तुम्ही काळाच्या जबड्यामध्ये एक एक दिवस पुढं 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 ढकलत चाललाय. हे तुम्हाला कळत नाही. 40 वर्ष झाली तरी कुणाला काही कळत नाही. आमची 40 वर्ष उलटून गेली. आता राहिलेलं आयुष्य आमचं आम्ही परमार्थात घातलं पाहिजे की नाही? पण आम्ही घालणार नाही. कारण आम्ही जर म्हणलं ना वारीला चला, ते म्हणतात महाराज यंदा मुलाचं लग्न जमलंय, पुढल्या वर्षी. पुढल्या वर्षी म्हटलं महाराज चला वारीला, महाराज सुनबाई डिलिव्हरीला गेली, यंदा काही अडचण आहे, येता येणार नाही. पुढल्या वर्षी म्हणले नाताला सांभाळायलाच कोणी नाही. असं करता करता हिचं आयुष्य संपून जात. आणि मग आपण काळाच्या जबड्यात चाललोय का नाही? उठा, महाराज म्हणतात उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. आपला विषय चाललाय रत्नाकर नावाचा दरोडेखोर. एका संतांची भेट झाली. नारद महर्षींनी विचारलं, हे बाल्या सांग तू करतोय ते कोणासाठी करतोय? तो म्हटला मी माझ्या लेकरा बाळांसाठी करतोय, आईसाठी करतोय, वडिलांसाठी करतोय, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. मी जर नसलो तर महाराज दिवसभर गायांना पाणी पाजित नाहीत घरचे. महाराज मी जर नसलो तर आमच्या शेतीवरून गाढवाचा नांगर फिरल्याशिवाय राहणार नाही. महाराज मी जर नसलो तर यांना खायला अन्न मिळणार नाही. कोण म्हणत? मी वाला. तुम्हाला नाही म्हणत. जो मी म्हणतो ना, महाराज माझ्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. महाराज हा बंगला बांधलाय मी बांधला. महाराज ही या बांधापासून तर त्या बांधापर्यंत 20 एकर जमीन आहे मी घेतली. महाराज मुलांची लग्न मी केली. महाराज मुलींची लग्न मी केली. महाराज एवढा मोठा प्रपंच मी मोठा केलाय. महाराज बंगला मी बांधलाय. महाराज 40 लाखाचं टॉयलेट मी बांधलंय. आणि आम्हाला दाखवायला येतात महाराज हे सगळं मी केलं मी केलं मी केलं. म्हटलं हे सगळं तू केलं, याच्यात काय कोणा नाही महाराज, याच्यात कोणाचा काही काडीचा संबंध नाही. पण म्हटलं तू तरी आहे का? तू कोणाचा आहे? ते म्हणला महाराज असं का बोलताय? अरे ज्यांनी तुला जन्म दिला त्यांनी जर असा विचार केला असता तर तुझा जन्माला आला असता का? तू कशाला म्हणतो मी केलं मी केलं? अरे हे सगळं होत असतं ते प्रारब्धाने होत असतंय. अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीन. जे अन्न आहे मान आहे धन आहे तुझ्या प्रारब्धाने तुला मिळाले. तू म्हणतो मी केलं. म्हणला नारद महर्षीला वाल्या म्हणतो, आता जर मी जर घरी काही नेलं तर घरी काही जर नेलं नाही तर माझे लेकर बाळ उपाशी मरतील. मी तुम्हाला मारून हे तुमच्याकडली संपत्ती. म्हणले माझ्याकडे फक्त चिपळे आहेत आणि विनय. माझं काम म्हणजे मी मोठा पत्रकार आहे. मी एवढा मोठा पत्रकार आहे, कोणाच्या इतक्या लोकांच्या कळी मी लावल्यात, इतक्या लोकांची भांडणं मी लावलेत. माझ्याकडे काही नाही. एक जोडी धोतर आहे, एक शर्ट आहे आणि एक विना आणि चिपळे. माझ्याकडे काही नाही. पण ऐक म्हणलं तुला लाख मोलाचा सल्ला देतो. एक काम कर, तुम्हाला मार खरं, तुझी इच्छा पूर्ण कर. तुझ्या इच्छेला मी आडवं येणार नाही. पण एक काम कर, घरी जा आणि तुझ्या बायका मुलांना विचार, हे जे मी करतोय याच्यात तुम्ही सहभागी आहेत का त्या पापात? त्याला ते पटलं आणि तो घरी गेला. बायकोला विचारलं, होय ग? तुमच्याकडे होय गच म्हणतात का? होय रे, होय ग? आर्त आवाजात विचारलं, होय ग? ती म्हणली, काय हो? इकडे ये ना, 2 गोष्टी सांगायच्या. म्हणली ही कधीच नीट बोलत नाही, कायम खेकसते घरात आल्या.
याच्या नक्की गोळ्या चुकल्यात म्हणले. आणि म्हणला होय का, मी जे तुमच्यासाठी हे करतोय ते त्याच्यात तुम्ही सहभागी आहेत का? ज्या पापात मी सहभागी आहेत का तुम्ही? म्हणली तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडताय, तुम्ही आम्हाला आणून द्यायचं, आम्हाला पोसायची जबाबदारी. आणि खरंच आहे, बायकांनी घरातलं बघायचं आणि नवऱ्यांनी बाहेरून कमवून आणून, कसं बी कमवून आणून देऊ नका त्यांना. मग त्यांनी कमवून आणायचं, घरच्यांचं पालन पोषण त्याने करायचं, ही जबाबदारी नवऱ्याची आहे. म्हटलं मग माझ्या पापात सहभागी आहे का? नाही नाही म्हटलं, तुमच्या पापात मी सहभागी होणार नाही. पापात सहभागी होणार नाही म्हटल्यावर खाली पाहिलं आणि मुलांकडे गेला. मुलांना विचारलं, मुलांनी तेच उत्तर दिलं. आई वडिलांनी अरे बाबा म्हणले, तुझं सांभाळायचं काम आहे, तू आमचा मुलगा आहे, आम्हाला काय हवं नको म्हातारपणी ते पाहायचं काम कुणाचं आहे? कुणाचं काम आहे? बोलत नाही का तुमच्याकडं? म्हातारपणी आई वडिलांना काय हवं काय नको ही विचारपूस करायचं काम कोणाचं आहे? मुलांचं आहे. बाकी सगळं ठीक आहे म्हटले, पण पापात आम्ही तुझ्या वाटेकरी होऊ शकत नाही. पश्चाताप झाला आणि नारद महर्षींकडे गेला आणि नारद महर्षीनं उपदेश केला. नारद महर्षीनं सांगितलं, आता तुला पश्चाताप झालाय वाल्या, पण एक काम कर, आता तू उरलेलं आयुष्य भगवंताच्या नामस्मरणात घालव. म्हटलं काय करावं लागेल? ते म्हटलं काही नाही, म्हटलं तुला सोपा मंत्र देतो, जो तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी दिला, तो सोपा मंत्र देतो. आणि तो मंत्र नारद महर्षीने सांगितलं, फक्त एक काम कर, एका जाग्यावर बस आणि तपश्चर्या करताना एकच मंत्र म्हण, राम राम म्हण, तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राम म्हणायला सुरुवात केली, पण एवढी पाप केली होती, एवढी पाप केली होती, राम शब्दच तोंडात बसत नव्हता. तो म्हणायचा मरा 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 मरा, कारण आयुष्यभर माणसंच मारले होते, आयुष्यभर लोकांचे बांधच कोरले होते, आयुष्यभर लोकांच्या मुलीची लग्नच मोडली होती. राम तोंडात येईलच कसा? मरताना कधी राम तोंडात येईल? अशा माणसांच्या आयुष्यभर लोकांचे बांध कोरले, कुणाचं लग्न जमू दिलं नाही, सप्त्याला 1 रुपया वरागणी दिली नाही, कधी या यात्रेत भांडणं केल्याशिवाय याचा दिवस गेला नाही. मग अशांच्या मुखामध्ये राम येईन का? अहो, एक म्हातार साऱ्या गावाला त्रास दिला त्याने, राहुल महाराज, साऱ्या गावाला त्यानं त्रास दिला, सारं गाव वैतागलं त्याला. म्हणले ही ब्याद पहिली गेली पाहिजे, पण ते मरतच नव्हतं. 90 वर्षाचा म्हातारा झाला, पण ठणठणीत. त्याच्या मागचे गेले लोक म्हणायचे, ही ब्याद जाईना कशी? बघा, वाईटाला आयुष्य जास्त असतं, पण शेवट वाईट असतो. तो म्हणला मरणार आहे आता गड्या मी. त्याला पश्चाताप झाला, थोडा आजारी पडला, पश्चाताप झाला, म्हणला आता मरणार आहे गड्या एक ना एक दिवस. पण म्हणला लय गावाचं वाटोळं केलं, कोणाच्या मुलीचे लग्न नाही जमून दिली, हे लोकांचे बांध कोरले, कोणासाठी केलं हे सगळं, पश्चाताप झाला. आणि म्हटलं आता एक काम करतो, लोकांच्या जाऊन तर मला नाक नाही बोलायला. आणि एक चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीत मजकूर लिहिला, हे बघा म्हटला, मी जर मेलो ना तर एक काम करा, मुलांना सांगितलं माझी शेवटची इच्छा आहे, माझी प्रेत यात्रा 4 चौघाच्या खांद्यावरून निघू नका. आयुष्यभर पाप केलंय, मला बी काहीतरी शिक्षा भेटली पाहिजे. आणि तुमच्या पापातून तुमच्या ऋणातून, तुमच्या पापातून मला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही एक काम करा, म्हटले एक दाव घ्या आणि माझी प्रेत यात्रा वडीत न्या. बघा म्हातारा किती चमत्कारी. म्हातारा मिळाला. मुलांनी चिठ्ठी गावासमोर ग्रामपंचायत मध्ये आणली. मुलं म्हटले आमच्या बाबांची एक इच्छा होती ती पूर्ण करावी लागेल. ते म्हटले मेले का तुमचे बाबा?
म्हणले बरं झालं बा, म्हणले पिढा गेली. गाव सारं खुश. म्हणले मरायची गाव वाट पाहत होतं आणि बाबा गेले. गाव आनंदी. पण म्हणले बाबांनी चिठ्ठी लिहून ठेवली आणि बाबांचा चिठ्ठीत मजकूर एवढा आहे, बाबांनी एवढा मजकूर लिहून ठेवलाय, 4 चौघाच्या खांद्यावरून मला काही निघू नका, मी गावाला लई त्रास दिलाय, मला वडीत न्या, दोरीला पायाला दोरी बांधून. गावाला मजा वाटली. गाव म्हटलं आता ताकदीनेच वडायचं याला. इतका वडायचा सालपट की आता काय मेलेल्याला ओढून काय उपयोग घेऊ, मेलेल्या सापावर धोपट्या घालून काय उपयोग, ती म्हणेच आहे. पण बघा जितपणी सुद्धा माणसं सुख लागून देत नाही आणि मेल्यावर सुद्धा काही लोक सुख लागून देत नाही, त्यातलं हे म्हातारं होतं. म्हाताऱ्याने मजकूर लिहिला, म्हटला साऱ्या गावाने दोरीला हात लावून मला ओढीत न्यायचं, एकही गावातला माणूस शिल्लक राहिला नाही पाहिजे, प्रत्येकाने हात लावा तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल. बार बायका पोरा सहित बारकाल्या मुलांसहित साऱ्या गावानं म्हातारा ओढला. ओढीत ओढीत स्मशानभूमीकडे म्हातारा न्यायला सुरुवात केली आणि मध्ये पोलीस स्टेशन होतं. सारं गाव म्हाताऱ्याला ओढीत होतं. सारं गाव हसत होतं. सखाराम तुकारामला म्हणत होता, तुकाराम आज जरा मजा आहे गड्या, म्हातारा मेलाय आणि आता वडा म्हटले याला. आणि सगळं गाव आनंदी असताना पोलीस स्टेशन पडून गाव वडीत चाललंय. कॉन्स्टेबल बाहेर आला आणि कॉन्स्टेबल पाहिलं आणि तोंडच जोडून घेतलं. म्हणला लय गाव पाहिले वा, पण बाबुर्डी सारखं गाव नाही पाहिलं. नाही लय गाव पाहिले बा, पण वडगाव सारखं गाव नाही पाहिलं. गाव कोणतंही असू द्या, पण प्रत्येक गावात एखादा नास्तिक, एखादा वाईट वागणारा माणूस आहेच. तुम्ही शोध घ्या, गावणारच आहे तुम्हाला एखादा तरी. आणि मग पोलिसांनी विचारलं, म्हणले काय करता, म्हटले ओढतोय काय करतोय. पोलिसांनी मागचा पुढचा विचार न करता सारं गाव तुरुंगात टाकलं. जे गाव तुरुंगात गेलं, सखाराम तुकारामला म्हणतोय, तुकाराम बाळासाहेबांनी काहीतरी कला केलीच गड्या. म्हणला बाळासाहेब, म्हणला मेला बाळासाहेब, पण बाळासाहेबांनी मरताना सुद्धा, मेल्यानंतर सुद्धा सारं गाव तुरुंगात टाकलं. म्हणजे आपल्याला मेल्यावर सुद्धा बाळासाहेबांनी अद्दल घडवली. मग असं जीवन नका जगू. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, पशु पक्ष्यासारखं जीवन जगा. बघा तो राम नामाचा त्याला मंत्र दिला वाहल्याला. आपण इथं होतो, राम नामाचा मंत्र दिला त्याला. राम शब्द तोंडात येत नव्हता. मरा 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 मरा. मग मरा मरा म्हटले, तू उलटा का व्हायना म्हण. आयुष्यभर नुसता म्हणायला सुरुवात, मारलीच होती माणसं तेवढी. आणि मग म्हणायचा मरा 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 राम 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 म्हणता म्हणता, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. अशी मोठी पदवी घेतली. आणि नारद महर्षींनी सांगितलं होतं, जोपर्यंत मी माघारी येत नाही तोपर्यंत या जागेवर उठायचं नाही. आणि हा मंत्र निष्ठेने जपत राहायचं. आणि जो बसला वाल्या, त्या वाल्याच्या अंगावर वारुळ तयार झालं. शास्त्रामध्ये त्याचं एक नाव आहे, वारुळालाच नाव वाल्मिकी म्हणतात, म्हणून त्यांचं नाव पडलं वाल्मिकी. आणि मग नारद महर्षी आले, त्यांना भेट दिली आणि त्यांचा उद्धार झाला. पण एवढा दिव्य पुरुष झाले वाल्मिकी ऋषी. राम जन्माला यायच्या अगोदर हजारो वर्ष रामायण लिहिलं. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची
राम नामाचा महिमा माझ्या वाल्मिक ऋषींनी जगासमोर आणला. ते आद्य कवी वाल्मिक ऋषी आणि त्यांच्या कुळामध्ये या मातेचा जन्म झालाय. बघा, देवानं माणूस म्हणून तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलंय, जात म्हणून नाही पाठवलं. माळी, कोळी, महार, मांग, सांभार अनेक जाती आहेत जगामध्ये, पण देवानं जाती म्हणून वाटलं नाही. देवानं माणूस म्हणून तुम्हाला या जगामध्ये पाठवलं. तुम्ही जीवन जगत असताना माणुसकीचं जीवन जगा, माणसासारखं वागा, माणसासारखं जगा, कारण देवानं तुम्हाला माणूस बनवलंय. इतर बऱ्याच योनी देवानं निर्माण केल्या. देवानं झाडं निर्माण केली, देवानं कीटक, पक्षी, प्राणी निर्माण केले, पण जेवढं ज्ञान मनुष्य देहामध्ये देवानं घातलंय तेवढं कोणत्याच देहामध्ये नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी. भोग प्रधान जीवन आहे पशु पक्ष्यांचं, त्यांनी फक्त भोग घ्यायचा. पण भोग घेत असताना पक्षी कसे जीवन जगतात त्याचं जिवंत उदाहरण नाथ महाराज देतात. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपतात, जेवढं असेल तेवढं खातात आणि आपल्या जागेवर निघून जातात. ते दुसऱ्यासाठी साठवून ठेवत नाही. त्यांना माहिती आहे, त्यांना जरी ज्ञान नसेल पण त्यांना माहिती आहे जेवढं आपल्या पोटाला लागते तेवढंच खायचं. आपण आपल्या पोटाला लागते तेवढं खातो आणि घरीही बांधून नेतो. म्हणून बघा, जेवढं आपल्या पोटाला लागतं तेवढंच खायचं, पण आपण खात नाही. आपण दुसऱ्यासाठी जगतो जीवन. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. का नाही कोणी कोणाचं? आपण ज्यांना माझं म्हणतो ते शेवट आपल्या सोबत येत नाही, आणि ज्यांना आपण जीव लावतो ते आपल्या सोबत कोणीच येत नाही. कारण का, जी मला सांगा, तुमच्या सगळ्यांचे लग्न झालेत का? नाही, सगळ्यांची नाही झालेली का? असं नका म्हणू बाबा, सगळ्यांची नाही झालेली. मग ते तुमचा दिव्याखाली अंधार झाला. मग हेच कोणाच्या चेहऱ्यावर ब्रह्मचार्याचं तेच दिसत नाही मला. म्हणजे तुमचे सगळ्यांचे जर लग्न झाले नाही म्हणावा, तर मग तुमचं वय तर भरपूर झालंय, तुम्ही तर जाणते झालात. आपण म्हणतो ना लग्न झाल्यावर जाणता झाला, तुम्ही जाणते नाहीत का? बघा, जाऊ द्या, विषयांतर होईल. ती एकदा तोंड म्हणजे मडक आहे, ते फुटायला सुरुवात झाली की जास्त फुटतं. मग जीवन जगत असताना असं जीवन जगा, पशु पक्ष्यांसारखं जीवन जगा. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे पक्षी अंगणात उतरतात, जेवढे आहे तेवढे दाणे टिपतात आणि आपल्या ठिकाणी निघून जातात. या ठिकाणी स्मशानापर्यंत अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी, हरी रांडा पोरे सकळ. रांडा पोरे, किती परकड भाषा मांडली महाराजांनी. रांडा पोरे. आपण एखाद्याला रांड काही असं वेगळं शब्द बोललो तर किती राग येईल, पण माझ्या संतांनी एवढी प्रखड भाषा मांडली. राहती निराळी रांडा पोरे सकळ. त्याच्या पुढे जाऊन नाथ महाराज म्हणतात, नाही रे कुणाचे कुणी, नाही रे कुणाचे कुणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे,
जगत म्हणजे मायेचा बाजार आहे. या बाजारामध्ये तुला पिशवी घेऊन पाठवलंय, पण तू पापाची पिशवी भरत राहिला. पुण्याची पिशवी भर आणि आपल्या घराकडे ये, त्यावेळेस तुझी कीर्ती शिल्लक राहील. तुला पाठवलं पिशवी घेऊन पुण्याचं गाठोडं आणायला, आणि तू पापाचं गाठोडं डोक्यावर घेऊन निघाला. हा मायेचा बाजार आहे. या ठिकाणी बहीण तुझी नाही, भाऊ तुझा नाही. एकदा मेल्यानंतर तुझे सगळे नाते तुटतात, आणि मग नाते तुटले की मग त्याचा पितृदोष लागतो. मग तुम्ही यथोचित त्यांचं व्यवस्थित जर नाही केलं, सगळे तुमचे नाते तुटलेले असतात. बघा, बहीण तुझी नाही, भाऊ तुझा नाही, बाप तुझा नाही. तू एकटा आला, एकटा जाणार आहे प्राण्या. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही रे कुणाचे कुणी, नाही रे कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. हे तुला कळलंय, तुझं कुणी या जगात नाही. म्हणून त्या पक्ष्यांकडे बघ, आणि जसं पक्षी अनुकरण करतात तसं अनुकरण कर अभंगाचं पहिलं. पक्षी अंगणी उतरती, 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 ते का गुंतोनी राहती. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती. तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, संसारी. आवडल्यावर टाळी वाजवायला सांगितली. वा, तुम्ही वाजवली. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनी राहती, जे का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. थोडासा प्रयत्न केला, मला काही एवढं जमत नाही, पण तुमच्या कृपेने. मग मला सांगा, जसं पक्ष्यांचं अनुकरण आहे ते अनुकरण करायचं. कारण या ठिकाणाहून एकदा का आपण गेलो की परत माघारी येत नाही. कारण बरेच गेलेत आपल्या आधी. आपला आजा गेलाय, मी सांगून गेलो, आपला आजा गेलाय, पंजा गेलाय, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या आधीचे सगळे गेलेत का? तुमचं कोणी राहिलंय? नाही ना? तुमच्या आधीचे आजोबा आहेत का? पंजोबा तुमचे आहेत. आजोबा पंजोबा पण जाणार आहे हे निश्चित आहे. कारण जाणं हा प्रकृतीचा नियम आहे. जो आलाय त्याला जावं लागणार आहे. कारण या देहाची किती जरी तुम्ही, कबीरदास महाराज म्हणतात, किती जरी तुम्ही इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई.
कबीरदास महाराज म्हणतात बघा, काय म्हणतात कबीरदास महाराज, अरे हा जो तुला देह दिलाय तो 3.5 हाताचा आहे. महाराज म्हणतात तो मातीमध्ये जाणार आहे, तुला फक्त 3.5 हात जागा लागणार आहे. आणि या देहाची किती जरी देखभाल केली तरी ह्या पिंजऱ्यातला जो पोपट आहे ना, जो आत्मारूपी पोपट आहे, त्याला पोपट म्हणलंय. तुमच्या इकडचा पोपट नाही बरं का. तुम्ही म्हणा आमच्या पोपटचं का, एखादी महिला म्हणून आमच्या पोपटचं नाव हे महाराज सारखं घेत होते. अरे तो पोपट नाही, तो कबीरदास महाराजांनी सांगितलेला पोपट आहे. तो पिंजऱ्यामध्ये आहे. तो पिंजरा सोडून तो पोपट गेला की या शरीराची होय माती, कोणी नये ती सांगाती, राहाती निराळी रांडा पोरे, सगळं सांगून गेलो मी. तुम्ही या पोपटाची किती देखभाल केली तर तो जाणार आहे, एक ना एक दिवस जाणार म्हणजे जाणारच आहे. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. कबीरदास महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पण रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. ए बंदे तू लाख हिफाजत कर ले, इस शरीर की तू लाख हिफाजत कर ले, एक ना एक दिन तेरा ये आत्मा रूपी पोपट है वो जाने वाला है. ये पिंजरा छोड़ के वो जाएगा, जरूर जाएगा, एक ना दिन जाएगा. तू तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा, उड़ जाएगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा म्हणजे देह आणि पंछी म्हणजे आत्मा. तो आत्मा या देहातून निघून गेला की पिंजरा मोकळा झाला. म्हणून झालं काय झालं, कार्यक्रम उशिरा चालू झालाय थोडासा. तिकडं ती म्हणते आता आमचं चालय, तुला कोणी सांगितलं, त्याला बघतोय. आणि मामाच्या गावात आहे, मग गोट्याशिवाय पर्याय नाही. काय नाही काय नाही असं नाही, प्रेम आहे सगळ्यांचं. तू लाख हिफाजत करले. बघा गरुडाचं थोडस उदाहरण आहे. गरुड देवाचं वाहन होतं बरं का. 10च मिनिटं आहे तुमची आणि तुमच्या जीवनातला वेळ कधीच वायाला जाणार नाही, कारण जेवणासाठीच आपलं शरीर दिलेलं आहे. मग थोडंसं 10 मिनिटात मग तुम्हाला बोलायला संधी देणार आहे 5 मिनिटात. गरुड देवाचं वाहन आहे, जवळचं आहे गरुड देवाच्या, भगवान विष्णूच्या जवळचं आहे गरुड. गरुडाची आई आजारी पडली. बघा माणूस जायचं म्हटलं की मग देव असो मनुष्य असो संत असो जावं लागणार आहे. गरुडाची आई आजारी पडली, सगळे देव देवता भेटायला आले. फास्ट सांगतो, सगळे देवी देवता भेटायला आले. कसं काय चाललंय, बरं आहे का,
सगळ्यांनी सफरचंद, कुणी खारी आणतंय, कुणी काय आणतंय, काय 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 बऱ्याच काही काही गोष्टी भेटायला गेल्यावर नेतात पेशंटला. आणि यम एक दिवस भेटायला आला. यम भेटायला आल्यानंतर मला सांगा, तुम्हाला यम भेटायला आला, यम माघारी जात नाही, एकदा घेऊनच जातो. यम भेटायला आला, विचारपूस केली आणि जाताना फक्त माघारी बघितलं आणि गरुडाच्या आईकडे थोडासा बघून हसला. आईने यमाकडे बघितलं, आईचा चेहरा पडला. म्हणजे यम का हसला असं? मी मगाशीच सांगून गेलो, मोठी माणसं निष्कारण हसत नाही, निष्कारण हसतात ती मोठी नसतात. यम हसला, यम निघून गेला. निघून गेल्यानंतर यम निघून गेला आणि गरुड तिथं आला. म्हणलं, आई आज बरी का तब्येत? काय म्हणते तब्येत तुझी? नाही म्हटले, सगळं बरं आहे, पण आज जरा खालावली आहे तब्येत. का गाई? म्हटलं, आज कोण आलतं का भेटायला तुला? म्हटली, यम आलता भेटायला. म्हटलं, यम आलता भेटायला? काय म्हटला यम? काही बोलला नाही, विचारपूस केली, सगळं काही झालं आणि फक्त माघारी जाताना यम थोडासा हसला. का हसला असन रे बाबा? लाई, मला बी काहीतरी जरा वेगळंच वाटतंय. यम तसं हसणार नाही. यम हसला याचा अर्थ काहीतरी घडणार आहे. आई एक काम कर, बस माझ्या पाठीवर. आईला पाठीवर घेतलं आणि हजारो मैल हिमालयाच्या गुहेमध्ये आईला नेऊन ठेवलं. यमाने त्या हिमालयाचा दरवाजा लावला, त्या गुहेचा दरवाजा लावला आणि तो गरुड बाहेर आला. गरुड बाहेर आल्याबरोबर यमदारावर यम येऊन उभा राहिला गरुडा पुढं. यम धर्मानं सांगितलं, काय चाललंय? तू म्हणला, तुम्ही इथं कसं काय? ते म्हणलं, मला इथंच यायचं होतं. मग गरुड म्हणला, गरुडाला यम म्हटला, आज जाऊन. मग गरुडाच्या लक्षात आलं, आता आतमध्ये जाऊन बघतोय तर आई मरून पडली. गरुड गेला आणि आईला हलवलं तर आई काय उठना, आई मरून पडली. गरुड बाहेर आला. यमाला म्हटला, आमची आई गेली. म्हटलं, अरे तुझ्या आईला न्यायलाच मी आलो, पण ऐक, तुझ्या आईचा मृत्यू त्या ठिकाणी नव्हता आणि मी तिला भेटायला गेलो, तिला न्यायला गेलो, तुझ्या आईचा मृत्यू तिथं नव्हता. म्हणून मला थोडस आश्चर्य वाटलं. अरे भगवंता, तू एवढी सृष्टी निर्माण केली, एवढे सजीव निर्जीव निर्माण केले, पण या गरुडाच्या आईचं मरण कुठे आहे? त्या गरुडाच्या आईचं मरण आहे हजारो मैल त्या हिमालयाच्या गुहेमध्ये आणि आजपर्यंत त्याची आई इथंच आहे. मला हसायला आली. देवा, बहुतेक आता याच्या आईला जीवदान भेटते काय नको, म्हणून मला हसायला आली आणि मी हसत गेलो. परिणाम, मी हसलो आणि तुम्हाला भीती वाटली आणि तू माझं काम सोपं केलं. हजारो मैल त्या हिमालयाच्या गुहेमध्ये तू आईला, जिथं तू तुझ्या आईचं मरण होतं, तू आपसूक तू आणून ठेवलं. म्हटलं, तुम्ही हसला त्याचं कारण बी समजलं. म्हणून सांगतो की जिथं ज्याचं मरण आहे तिथं त्याचं मरण येणारच आहे, त्याला कोणी रोखू शकत नाही. पक्षासारखं जीवन जगा, नाथ महाराज म्हणतात. एखाद्या पाहुण्यासारखं जीवन जगा, नाथ महाराज म्हणतात. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. त्याप्रमाणे संसारिक माणसानं राहा. एका जन शरण एका जनार्दन, ऐसे असता भय पवन. आणि तैसे असावे संसारी, जोवरी प्रार्थनाची दोरी. म्हणून झालेली सेवा. या ठिकाणी सेवेला थोडासा उशीर झाला होता. तुमची सगळ्यांची डोकं ठेवून, डोकं तुमच्या चरणावर ठेवून माफी मागतो, कारण आपल्याला झालता उशीर, त्याच्यामुळे उशिरा सुटलं. मला वाटतं की 11ला चालू झालं आपलं, म्हणजे 11ला माझ्या गळ्यात विना होता आणि आता म्हणजे मग 1 तास मी केलंय कीर्तन. पण तरी पण तुम्ही मला सहन करून घेतलं, हे मी माझं भाग्य समजतोय. आणि काही चुकलं असेल, चुकीचा एखादा शब्द गेला असेल, तुमच्या लेकराच्या अंतःकरणानं मला माफ करताना याची मला खात्री आहे का नाही करणार? तुमच्या जीवनातला मग नाही केलं तर मग नका करू. तुम्ही नाही माफ केलं तरी भगवान परमात्मा निश्चितच त्याची नोंद वर लावलेली असेल. कारण तुमचा जो 10-20 मिनिटं वेळ गेलाय तो व्यर्थ गेलाय का?
कारण असं म्हटलं जातं कीर्तनात बसलेल्या माणसाला मरण येत नाही आणि कीर्तनात माणूस मरत नाही. म्हणून म्हटलं थोडस उशिरा कीर्तन सोडावं, म्हणून तुम्हाला मी उलट वाचवलंय. आता बाहेर गेल्यानंतर तुमची शाश्वती मी घेणार नाही, म्हणजे तुम्ही जाणार नाही, पण 7च दिवस आहेत. 7 दिवसापैकी एक ना एक दिवशी आपण जाणार. तुम्ही जाणार आहे त्यात काय नवल आहे, मी जाणार आहे. मग कसं तुम्हाला हसायला आलं? मी जाणार आहे म्हणलं. महाराज एक म्हातारी म्हटली, मी म्हटलं या गावातली सगळी माणसं मारणार आहे. म्हातारी लागली मोठ्याने हसायला. मी म्हटलं आजीबाई का हसता? ती म्हणली काय विचारू नको बाबा, तू म्हणला सगळी माणसं मारणार आहे, पण म्हणलं मी या गावचीच नाही. अगं तू या गावची असू नाही तर दुसऱ्या गावची असू, तू मारणार म्हणजे मारणारच आहे. म्हणून या गेलेल्या मातेच्या चिर आत्म्या चिर शांतीला हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण आई आपल्यासाठी काय आहे? आई दुधाची सागर आहे, आई प्रेमाचा आगर आहे आणि आई मायेचा सागर आहे. एका कवीनं म्हटलंय, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवा पुढे मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई सारिके दैवत कुणी जीवनामध्ये नाही. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई आपल्यासाठी काय आहे आणि बाप आपल्यासाठी काय आहे? ज्याला आई आहे बाप आहे त्यांनी माय बापाची सेवा करा. जे आमचे राजू मामा बघा, मी माझ्या लहानपणापासून बघतो भाऊंना, त्यांच्या भावंड सगळे भाऊ इतकी एकी. मी म्हणतो आपल्या काळात तेवढी एकी महाराज टिकणार नाही. आपण थोडं काही झालं की लगेच वातावरण तयार करतो. लक्षात घ्या वातावरण म्हणजे काय, आपण लगेच वातावरण तयार करतो. पण ती जुनी माणसं अशी होती, कुठं जायचं म्हणलं की एकामेकीच्या हाताला धरून जायची. किती प्रेम होतं या माणसांचं, किती चांगलं जीवन जगले, किती निस्वार्थी जीवन जगले. भावाने भावावर कसं प्रेम करावा याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या बाबुर्डे गावात पाहायला मिळतं. कारण मी माझ्या डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी, बरीच कुटुंब आहेत अशी, अनेक गावात अनेक कुटुंब अशी आहेत की ते भाऊ भाऊ एवढे पार म्हणजे 80-90 वर्षाचे आहेत, पण एकामेकीशिवाय घास खात नाही. तो त्याला म्हणायचं प्रेम. हे प्रेम टिकवा. कारण आई वडील काळाच्या पडद्याआडी एकदा का गेले, तुम्हाला सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतील, पण आई वडील कधीच घेता येणार नाही. पैशाने सगळ्या गोष्टी घेताना तुम्ही आई वडील कधीच घेऊ शकत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. जेवढी आई आपल्यासाठी महत्वाची आहे तेवढे वडील देखील आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कारण आईनं आपल्याला कडेवर घेतलं आणि वडिलांना आपल्याला खांद्यावर घेतलं.
वडील गेल्यानंतर आपली त्यांच्या नावावरची जी संपत्ती आहे ती आपल्या नावावर करून जातात. आई आपल्या रोजच्या जेवणाची काळजी करते, ती आपली आई आहे. आणि आयुष्यभराच्या शिदोरी आपल्यासाठी राखून रक्ताचं पाणी हाडाची काढ करतो, तो आपला बाप आहे. म्हणून दोघांनाही विसरू नका. बापही तेवढाच महत्वाचा आहे आणि आई तेवढी महत्वाचं आहे. एकदा बाप सांगून जातो. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेला, लेकराच्या पायी उभा जन्म घालवेल. किती जरी लावशी तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजायला अवघड आहे, म्हणून आई वडिलांची सेवा करा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी, ज्ञानोबराय, तुकोबराय, योगीराज संतराज महाराज आणि माझे गुरुवर्य सुरेशजी महाराज साठे यांच्या चरणी सेवा अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरा विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमा. ज्ञानेश्वर माऊली